मावशी नक्की इथेच आहे ना? तिथेच आहे, जरा बघा नीट. नाही आता तुम्ही सांगितलं म्हणजे निश्चितच असणार आहे. अहो जरा अजून खोदा, मिळेल. एवढ्या वर्षाची तुमची सेवा, एवढं धन असं काही वाया जात नसतं. असणार निश्चित धन असणार. हेच तर भय आहे ना, धन मिळालं की देव मागे पडतो आणि देव मागे पडला की माणूस स्वतःच हरवतो. स्वामी देवा, हे सगळं तुमच्यासाठी आहे, पण जर तुमची इच्छा वेगळी असेल ना तर माझं शहाणपण तुम्हीच मोडून काढाल. स्वामींचं हे काय चाललंय? मडकं भरलंय असं आताच तर पाहिलं ना, मग आता अजून काय दाखवायचंय यातून? सुंदरा मावशी, अहो एवढं खोदलं, आता तरी काही सापडायला हवं ना? अहो जरा अजून खोदा, मिळेल. नाही, इथे धन असेल. सुंदरा मावशी खोटं नाही बोलणार. आज जर हे धन सापडलं नाही ना तर सगळं वाया जाईल. नाही कपिले, हा धन मिळायलाच हवं. हो, श्री स्वामी समर्थ. स्वामी, तुम्ही नेमून दिलेली सगळी कामं पार पडली. उत्तम. शिव हरे शंकर, नमामि शंकर, शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर, शिवशंकर शंभो. सुंदरा मावशी, काहीतरी लागतंय. आहे धन आहे. आता कुणीही मला थांबवू शकत नाही. मी आणि माझं धन. धन सुंदरा मावशी, धन. धन्यवाद सुंदरा मावशी. धन इथे काहीच पुरलेलं नव्हतं. मी खोटं बोलले होते. मग हे धन आलं कुठून? असं कसं झालं? ही स्वामी देवांची लीला आहे का? पण स्वामी देव या कामात मला मदत कशी करतील आणि का करतील? धनासाठी, स्वार्थासाठी जर ही कृपा स्वामी देवांचीच असेल ना तर अर्थ वेगळाच आहे. आणि जर नसेल तर आज मी ज्या वाटेवर उभी आहे ती फार धोक्याची आहे. धन मिळालं मला धन मिळालं. धन
आज माझी परीक्षा आहे, विश्वासाची आणि विवेकाची. सुंदरे, आमच्यावरच्या प्रेमापायी तू इतकी वेडीबिशी झाली आहेस की तुला कळत नाहीये तुझा एकही प्रयत्न आमच्या नजरेतून सुटत नाहीये. अगं, गुरु नेहमी शिष्याचे एक पाऊल पुढे असतो. स्वामी, तुम्ही कशा संदर्भात बोलताय? हे कोणाबद्दल, कशाबद्दल? काय रे नंदराम, कसला विचार करतोयस? नाही, कसलं नाही स्वामी, काय नाही. खरं सांगू का स्वामींना? महादेव, सोमवार, सेवा, माझ्या मनात चाललेला हा सगळा गोंधळ काय करू? सांगावंसं तर वाटतंय, पण 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 भीती सुद्धा वाटते. काय नाही स्वामी, अहो, ह्या आजारामुळे त्रस्त झालोय हो खूप. कधी कधी वाटतं माझ्याच वाटेल काय हे सगळं. माझ्या आयुष्यात एवढं दुःख, एवढ्या वेदना काय आहेत? या वेदना संपवायच्यात स्वामी मला. मग असं वाटतं हे सगळं सोडून ना पळून जावं कुठेतरी. काय झालं नंदराम? काटा टोचला पायाला. काटा रुतलाय? बर, मग धावत सुट. पण स्वामी, काटा पायात रुतला असताना धावू कसा? हो ना, आम्हाला सांग, पायात काटा रुतला की तू काय करतोस? धावत सुटतोस की आधी काटा बाजूला काढतोस? काटा काढतो स्वामी. अरे, ज्याप्रमाणे पायात काटा रुतला की धावता येत नाही ना, त्याचप्रमाणे दुःख म्हणजे पायात रुतलेला काटाच. जर त्याच्यापासून धावण्याचा प्रयत्न कराल तर तो आणखी आत रुतेल आणि वेदना देईल. त्याऐवजी थांबा, पहा, नीट समजून घ्या की काटा का रुतलाय, दुःख वाटेला का आलंय. अरे, दुःख म्हणजे शाप नाही, तर दुःख हे तुमच्या आयुष्यातलं मार्गदर्शक आहे. आता बरं वाटतंय स्वामी. खरंय स्वामी, धावत सुटलो तर वेदना वाढत जातात. दुःखाला घाबरायचं नाही नंदराम, समजून घ्यायचं. मग तेच दुःख तुझ्या आयुष्यातला गुरु बनून तुला वाट दाखवता. शंकर शंभो. स्वामी बरोबर बोलताय. आता तक्रार नाही, आता स्वीकार करायचा दुःखाचा, वेदनांचा. आता मी सामना करेन. आज स्वामींची सेवाही करीन आणि आणि महादेवाच्या दर्शनालाही जाईल. सुंदरा मावशी, तुमचे फार उपकार झाले हो. अहो, तुम्ही माझं आयुष्य बदललं. तुम्ही सांगितलं ना, तिथेच धन मिळालं. पुन्हा एकदा फार फार उपकार झाले तुमचे. कपिला ताई, मिळालं ना तुम्हाला धन? हो हो, झालं ना तुमच्या मनासारखं? अगदी. मग आता तुम्ही अक्कलकोट मध्ये राहणार ना? जाणार नाही ना कुठे? स्वामी स्थानावरच राहणार ना? या सुंदराने शब्द दिला आणि तो पाळलाही. आता आम्हालाही आमचा शब्द पाळावा लागेल. पण एवढं धन मिळाल्यावर स्वामी स्थानावर कसं थांबायचं? उपभोगच घेता येणार नाही या धनाचा काही आम्हाला. काय हो, काय ठरवलं? थांबणार आहात ना? हो, थांबते ना. आता तुम्ही तुमचा दिलेला शब्द पाळलात, म्हणजे मलाही पाळावंच लागणार ना. थांबणार ना, थांबणार. अक्कलकोटात थांबणार मी. हो, देवाचे उपकार झाले हो. मला खूप बरं वाटतंय तुम्ही आता इथे थांबणार हे ऐकून. स्वामी देवांचा भक्तांवर इतका जीव आहे ना, आपणच त्यांना इथे अडकवून ठेवू शकतो. आपण त्यांना सांगितलं ना, तर ते आपल्याला सोडून कुठेही जाणार नाही.
बर चलताय ना? चला स्वामी देवांचं दर्शन घेऊयात. चला चला. हो आले ना. हे बांधते, रस्त्यातनं जाताना कोणी पाहिलं तर. आले हा. हो हो हो. कपिलाताई चलताय ना? स्वामी देवांचं दर्शन घेऊयात. हा चला चला या. अहो चला लवकर निघूयात. अहो चला. वाऱ्याला वाहण्यापासून थांबवता येतं का? नदीला समुद्राला मिळण्यापासून रोखता येतं का? रे आकाशातले ढग खाली आणता येतात का? जसे निसर्गातले नियम सगळ्यांसाठी सारखेच, तसेच ते तुमच्या आमच्या करताय. गोपाळा, आमचा प्रवास सुरूच राहणार आणि योग्य वेळी आपोआप थांबणार. स्वामी हे असं का बोलतात? काहीतरी मोठं घडणार आहे का? स्वामी देवा आपण इथे स्मशानात. स्मशान नाही, सत्य, अंतिम सत्य. वेळ आली आहे सुंदरे. आम्हाला उंच जायचं, खूप उंच, खूप उंच. स्वामी मला थोडा वेळ हवा होता. का? खरं सांगायचं तर महादेवाच्या दर्शनाला जायचंय असं म्हटलं तर स्वामी रागवतील का? ते म्हणजे त्यांना आवडेल का मी असं सेवा मध्ये सोडून जाणं? स्वामी मी माझी औषधं धर्मशाळेतच विसरलोय. ती घेऊन येतो. वेदना खूप होत आहेत स्वामी. एवढंच ना? काय माती? हा म्हटलं ना. था. स्वामी ही माती खाऊ मी? हो, टाक तोंडात. अहो नंदराम, स्वामींनी सांगितलंय ना, मग विश्वास ठेवा. ही माती औषधीच नाही तर अमृत आहे. खा. स्वामी बरं वाटते आता. वेदना निघून गेल्या. मग आता कुठे जायची आवश्यकता आहे का? स्वामी मला कुठे जाऊ देतील असं वाटत नाही आज. पण 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 मला महादेवाकडे जायचंच आहे. स्वामी देव जर स्थानाबाहेर गेले तर स्वामी देवांबरोबर कोणतरी एक सेवेकरी असायलाच हवा. सुंदरा मावशीने सांगितलं होतं स्वामींवर लक्ष ठेवा म्हणून. ते कुठे निघून जायला नको. स्वामी उन्मनी अवस्थेत आहेत. त्यांची ही अवस्था भंग व्हायला थोडा वेळ लागेलच. तेवढ्या वेळात मी मल्लिकार्जुन मंदिरात दर्शन घेऊन येतो. शिव शंकर शंभो.
स्वामी स्वामी गोपाळ बुवा, अहो स्वामी असे अचानक कुठे गेले? स्वामी चला या या चला चला चला. सुंदरा मावशी खेचू नका ना, येते ना मी. हे बघा आधी स्वामी देवांचं दर्शन घ्यायचंय. चला या. स्वामीदेव हे काय? स्वामीदेव कुठे गेले? काय हो गोपाळ बुवा, तुम्ही दोघं एवढे धावत का आलात? स्वामी सोळप्पा समाधीपाशी होते. सुंदरा मावशी अहो हे सगळं असं घडलं आणि स्वामी अदृश्य झाले. ओम नमः शिवाय. 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 आओ तुम्ही इथे? स्वामींनी तुम्हाला सोडलं? नाही अगं, स्वामींनी नाही सोडलं, पण मी ना तुझी युक्ती वापरायचं ठरवलं. थोड्या वेळ स्वामींची सेवा आणि थोड्या वेळ मल्लिकार्जुन महादेवाची पूजा. ओम नमः शिवाय. हे शक्य आहे का? पर्यायच नव्हता अगं नलिनी. मला दोन्ही देवांना दुखवायचं नव्हतं आणि मला ना दोन्ही देवांना प्रसन्न करून घ्यायचंय अगं. ठीक आहे, तुम्ही तुमचा अभिषेक आणि पूजा उरकून घ्या. ओम नमः शिवाय. नलिनी, तू एक काम कर, तू चोळप्पा भाऊंच्या समाधीच्या इथे जा. स्वामींना तिथे चोळप्पा भाऊंच्या समाधीजवळ उन्मनी अवस्थेत बसलेले आहेत. तू जाऊन जरा तिथे लक्ष ठेव. जराही स्वामींची अवस्था भंग पावतेय असं वाटलं तर लगेच ताबडतोब मला इथून सांग. जा तू. आणि आणखी एक गोष्ट, स्वामी त्या प्रवासाबद्दल बोलत होते. निसर्गाचे नियम, प्रवास थांबवता येत नाही, हे हे असं सगळं. सुंदरा मावशी, मला आता भीती वाटतेय. स्वामी खरंच त्या प्रवासाला निघून गेले नसतील ना? स्वामी अदृश्य झाले? हो ना हो. अहो स्वामी आमच्या डोळ्यात देखत अदृश्य झालेत. असे कसे अदृश्य झाले पण? नाही नाही, असं होणार नाही. स्वामीदेव असं करणार नाहीत. अहो त्यांनी मला शब्द दिलाय, मी शेवटपर्यंत त्यांच्या बरोबर असणार आहे. नाही नाही, असं होणार नाही. मी असं होऊ देणार नाही. मी त्यांना कुठल्याच प्रवासाला जाऊ देणार नाही. चला चला आपण पाहूयात. चला चला सुंदरा मावशी, चला. चला. हा बुवा कुठे गेलाय काहीच कळत नाही. बुवा गेल्यामुळे ही सुंदरा वेडी पिशी झालेली आहे. हीच योग्य संधी आहे इथून निसटायची. अक्कलकोट कायमच सोडायची. असं कसं झालं? हे शिवलिंग कुठे गेलं?
असं कसं अदृश्य होऊ शकतंय? स्वामी इथे? हे कसं शक्य आहे? हे म्हणाले होते की स्वामी चोळप्पाच्या समाधीपाशी बसलेत आणि इथे तर स्वामी माझ्या समोर आहेत. म्हणजे स्वामी एकाच वेळी दोन ठिकाणी? की मी काहीतरी चुकीचं पाहते? नाही, काहीतरी वेगळं आहे हे. तू एक काम कर, तू चोळप्पा भाऊंच्या समाधीच्या इथे जा. स्वामींना तिथे चोळप्पा भाऊंच्या समाधीजवळ उन्मनी अवस्थेत बसलेले आहेत. तू जाऊन जरा तिथे लक्ष ठेव. जराही स्वामींची अवस्था भंग पावतेय असं वाटलं तर लगेच ताबडतोब मला इथून जा तू. असं कसं झालं? हे शिवलिंग कुठे गेलं? असं कसं अदृश्य होऊ शकतंय? स्वामी इथे? हे म्हणाले होते की स्वामी चोळप्पाच्या समाधीपाशी बसलेत आणि इथे तर स्वामी माझ्या समोर आहेत. म्हणजे स्वामी एकाच वेळी दोन ठिकाणी? की मी काहीतरी चुकीचं पाहते? नाही, काहीतरी वेगळं आहे हे. अहो, स्वामी तर इथे आहेत. स्वामी इथे? नलिनी, इथे काहीतरी अजब घडतंय. म्हणजे बघ, स्वामी इथे आणि शिवलिंग मात्र अदृश्य झालंय. अरे देवा, शिवलिंग कुठे गेलं? अगं, मलाही काही कळत नाहीये. हे शिवलिंग आत्ता इथे होतं, असं कसं अदृश्य झालं? आणि स्वामी तर त्या चोळप्पा भाऊंच्या समाधीजवळ होते ना, मग ते इथे कसे आले? नियम मोडल्यामुळे तर नसेल ना? स्वामी आपली परीक्षा घेत आहे. नलिनी, आपण एक काम करूया, आपण स्वामींशीच बोलूया. चल. शिवारे शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो. शिवारे शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिव हा शंकर. आवाज ऐकलास? अहो, शिवारे शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर. आवाज शिवलिंगाच्या इथून येतोय. म्हणजे स्वामी तिथे आणि इथेही? शिवारे शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो. नलिनी, एक काम करूया, आपण तिथेच जाऊन बघूया. हा, चल. दोन्ही ठिकाणी स्वामी, इथेही आणि इथेही.
हे रूप नाही, ही ओळख आहे. भेद अजून शिल्लक आहे. भेद? कसला भेद स्वामी? उद्या सोमवार आहे. उद्या दिवसभर आमची सेवा कर, बरा होशील. चल. हो स्वामी, मी करीन सेवा. सेवा तर करीन मी, पण दर सोमवारी महादेवाच्या मंदिरात जाण्याचा नेम आहे माझा. तो कसा काय चुकवायचा? स्वामी, स्वामी आता माझ्या लक्षात येत आहे मी काय भेद करतो तुला हे आज मला उभजलं स्वामी. मी तुम्हाला आणि महादेवाला वेगळं वेगळं समजत होतो स्वामी. तुम्ही दोघं एकच आहात हे माझ्या अहंकाराने मला कळूच दिलं नाही स्वामी. म्हणूनच ना स्वामी, तुम्ही यांना सोमवारी सेवा करायला सांगितली. तुमची सेवा म्हणजेच महादेवाची सेवा आहे. तुम्ही ज्या क्षणी सुंदर भाऊजींना आमच्याकडे पाठवून मला बोलवून घेतलं ना, त्या क्षणी मला समजायला पाहिजे होतं स्वामी. स्वामी माझं खरंच चुकलं, मला माफ करा स्वामी. अंधरा, तुझ्या या भेद करण्याच्या चुकीमुळे तुझा आजार लवकर बरा झाला नाही. तू उपचार पुढे ढकलत राहिलास, उपचार आणि सत्य टाळत राहिलास. अरे जर वेळीच आम्हाला ओळखला असतास तर तुझा आजार कधीच बरा झाला असता. उशीर केलास, लबाडी केलीस, पण त्या आमच्यावरच्या महादेवावरच्या भक्तीमुळे, प्रेमामुळे तेव्हा ते सगळं माफ. तुझ्या नशिबातले भोग तू भोगलेस. ज्या चुका केल्या तरी शिक्षाही भोगलीस. आता तुझ्या उद्धाराची वेळ जवळ आली आहे. शिवशंकर शंभो. नंदराम हे तीर्थ प्राशन कर, आजार मुक्त होशील. जशी आपली आज्ञा. महादेवा, महादेवा माझा आजार पूर्ण बरा झाला महादेवा. देव वेगळा नाही, भेद मिटला की उद्धार आपोआप होतो. स्वामी देवा, स्वामी देवा, देवा तुम्ही जर निघायचं ठरवलंच असेल ना तर माझा श्वास थांबेल. देवा तुमच्याशिवाय नाही जगू शकत हो मी. तुम्ही श्वास आहात माझे. तुम्ही जर निघून गेलात तर माझा श्वास थांबणारच आहे देवा. शिवशंकर शंभो.
स्वामी हे हे शिवलिंग ठीक आहे, हे घरी घेऊन जा, याची स्थापना कर. या शिवलिंगाच्या रूपाने आम्ही कायम तुझ्या सोबत असू. डोळ्यांना जरी दिसलो नाही तरी कायम तुझ्या मनात असू. स्वामी आम्ही धन्य झालो स्वामी. स्वामी, स्वामी तुमच्यामुळे आमच्या आयुष्याचा उद्धार झाला, माझा आजार बरा झाला, भेद कळाला आणि देव मिळाला. स्वामी, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. तुमची चिंता मिटली, आता सुंदरेची चिंता मिटवायला हवी. आमच्या करता स्वतःचा जीव पणाला लावलाय तिने, आता तिला समजवायची वेळ आली आहे. भक्ती प्रेमात बदलली की वरदान ठरते आणि हट्टात बदलली की स्वतःला जाळते. आता तिला समजावण्याची वेळ आली आहे. शिव शंकर शंभो. घेऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अहो सुंदरा मावशी, हे काय करताय? श्वास रोखून धरलाय. ए बा, स्वामींना परत बोलवण्याचा हा उपाय. हे असं टोकाचं पाऊल उचलू नका. अहो स्वामी परत येतील आणि स्वामींना असं वेठीला धरणं स्वामींनाही आवडणार नाही. आणि तुम्हाला काही झालं तर? हो सुंदरा मावशी, अहो ऐका आमचं, नका असं करू. स्वामी, तुम्ही जिथे कुठे गेला असाल तिथून परत या, नाहीतर या सुंदरा मावशी त्यांच्या जीवाचं काही. हा सुगंध. गोपाळ बुवा, अहो अचानक चाफ्याची फुलं कुठून आली? माझा हेतू साध्य झाला. स्वामी देव आले. काय? श्री स्वामी समर्थ. सुंदरे, प्रत्येक गोष्ट विधिलिखित आहे आणि काही अपवाद वगळता आम्ही त्यात हस्तक्षेप करत नाही. मग तू कसा करू शकतेस आणि ते मान्य तरी कसं होईल? तुला काय वाटलं तू प्राण सोडू शकतेस, श्वास रोखू शकतेस? अगं श्वास रोखणं माणसाच्या नाही, नियतीच्या हातात असतं. प्रत्येकाची वेळ ठरलेली आहे, प्रत्येकाचा प्रवास ठरला आहे. तुझाही प्रवास ठरला आहे, तसा आमचाही ठरलेला आहे. माणूस वेळ बदलू शकतो पण वेळेचा नियम बदलू शकत नाही. ज्याचा प्रवास जेव्हा संपायचा तेव्हाच संपणार. जो नियतीशी लढतो तो हरतो, तो थकतो, आणि जो नियतीला शरण जातो तो मुक्त होतो. स्वामी देवा, मला माझ्या मर्यादा माहिती आहेत. मी कशातही हस्तक्षेप नाही करू शकत, मी काहीही बदलू शकत नाही. हा, पण मी माझ्या गुरुला माझं ऐकायला भाग पाडू शकते. बघा, तुम्ही परत आलात ना? सुंदरे, आम्ही कुठेही गेलो नव्हतो. आम्ही नंदरामचं फल करायला गेलो होतो. उगाच घाबरतेस, गैरसमज करून घेतेस. मनाचे खेळ करणं थांबव, स्वतःला त्रास देणं थांबव. देवा, तुम्ही तुमचा प्रवास थांबवा, मी माझे प्रयत्न थांबवेन. शिव शंकर शंभो.
निरंजनराव, अक्कलकोटमध्ये तुमचं स्वागत आहे. अहो, तुमच्यासारखा मोठा कवी, साहित्यकार इथं येणं म्हणजे आमच्यासाठी गौरवाची गोष्ट आहे. हो ना, संपूर्ण परदेशात यांच्या लेखणीचीच कीर्ती. हो ना, आम्ही असं ऐकलंय हैदराबाद संस्थानाच्या राजाकडून तुम्हाला खूप मोठा पुरस्कार मिळालाय म्हणे. ते पहा, पुरस्कार स्वरूपात मिळालेलं ते धन, हा मानाचा तुरा, हे राजवस्त्र आणि हा राजाचा लखोटा. तिकडच्या राजाचं मी एक चरित्र लिहिलं. त्याकरता मला सर्वोत्तम चरित्रकार म्हणून सन्मान मिळाला. राजकवी म्हणून मान्यता मिळाली आहे, राजाश्रय मिळालाय मला. आणि हे त्या मान्यतेचं पत्र. वा वा वा, खरंच अभिनंदन बर का. खरंच खूप मोठा सन्मान आहे तुमचा. आता मला स्वामींवर चरित्र लिहिण्याची फार इच्छा आहे. त्यासाठीच अक्कलकोटला आलोय. अहो, पण स्वामींच्या चरित्रावर गोपाळबावांनी आधीच बखर लिहून ठेवली आहे. हो, ती स्वामी मान्य आहे आणि लोकांना आवडलेली देखील आहे. बरोबर आहे. हो ना, मग तुम्ही वेगळं काय लिहिणार? मी हाडाचा कवी आहे. स्वामींचं चरित्र मीच लिहिणार. गोपाळ बुवांनी जी बखर लिहिली आहे त्याहून उत्तम बखर मी लिहू शकतो. एकदा माझं लिखाण समोर आलं की त्या बखरीचं महत्व संपून जाईल. पण तुम्ही गोपाळबावांची बखर वाचली आहे का? गरज नाही त्याची. माझ्या समोर ती अगदी सुमारच असणार. पाहाल तुम्ही, एकदा माझं लिखाण पूर्ण झालं की ते प्रसिद्ध होईल, इतिहासात त्याची नोंद होईल. पुढच्या पिढ्यांना माझ्याच ग्रंथातून स्वामी चरित्राचा उलगडा होईल. माझ्या लेखणीत तेवढी ताकद आहे. स्वामी देवा, आज मनाला अगदी बरं वाटतंय हो. गोपाळा, जा एक पहार घेऊन ये. हो स्वामी. फोडा दगड. बर. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वामी, दगड फुटला. वा, गोपाळा, तो समोर मोठा डोंगर दिसतोय का? त्याच्यावर एक भली मोठी कडाय बघ. जा, जाऊन फोड ती. स्वामी देवा, अहो हे काम तुम्ही गोपाळ बुवांना का सांगताय? ते काही दगड फोडणारे कारागीर नाहीयेत. काय रे गोपाळा, जमेल का? स्वामी, तुमचा आदेश आहे म्हणून मी प्रयत्न करेन. पण तो कडा एवढा भक्कम आहे की ती फुटायची नाही. उलट ही पहारच तुटून जाईल. पण तो कडा तसाच राहील. आम्हाला तुला हेच सांगायचंय गोपाळा. आम्हाला सांग, फुटण्याची भीती कोणाला आहे? दगडाला की डोंगराला? अर्थात दगडाला. खरंय गोपाळा, ज्याच्यात अहंकार असतो त्याला फुटलं जाण्याची भीती असते. पण जो डोंगरासारखा ठामपणे उभा असतो त्याला खावांची भीती वाटत नाही. हे कायम लक्षात ठेव. शिव शंकर शंभो. कविराज, स्वामी असं का म्हणाले असतील? गोपाळ बुवा, अहो स्वामी देवांची लीला ही अशी ओघातच उलगडते. ही सुद्धा उलगडेल हो.
प्रणाम स्वामी. आशीर्वाद असू द्या. आपण आलात, मला फार आनंद झाला. स्वामी, यांची ओळख करून देतो. हे निरंजनराव फार मोठे कवी आणि साहित्यिक आहेत. नुकताच त्यांना हैदराबाद संस्थानच्या राजाकडून फार मोठा पुरस्कार मिळालाय. निरंजन भाऊ, हैदराबाद संस्थानकडून जो पुरस्कार तुम्हाला मिळालाय त्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन. खूप मोठा सन्मान आहे हा. अभिनंदन. अभिनंदन. स्वामी, मला आपली पाद्यपूजा करण्याची इच्छा आहे. हा सन्मान तुला आयता मिळालाय खरे? नाही स्वामी, तो मी माझ्या कलेने कमावलाय. मग पाद्यपूजेचा मान सुद्धा तुझ्या भक्तीने कमाव. पण तशी संधी मला द्या स्वामी. मला तुमचं चरित्र लिहायची इच्छा आहे. त्यासाठी मला तुमची परवानगी हवी आहे. निरंजन भाऊ, तुमची काहीतरी गल्लत होती. म्हणजे? नाही म्हणजे गोपाळ बुवांनी बखर लिहिली आहे स्वामींवर. मग आता आणखीन एका ग्रंथाची काय गरज आहे? काय आहे ही बखर मी माझ्या दृष्टिकोनातून लिहिली. यांच्या नजरेतून वेगळी बखर लिहिली जाईल. जे माझ्या नजरेतून सुटलंय ते कदाचित यांच्या नजरेला दिसेल आणि स्वामींचं नवीन रूप लोकांसमोर येईल. शेवटी स्वामींची सेवा अनेक लोकांच्या हातून घडली तरी काही हरकत नाही. या निमित्ताने या बखरीची उजळणी होईल आणि लोकांमध्ये प्रसार वाढेल. स्वामी, आपण निरंजन भाऊंना परवानगी द्यावी अशी माझी इच्छा आहे. खरंच गोपाळ बुवा, तुमचं मन किती मोठं आहे. गोपाळ बुवा, एकदा माझा ग्रंथ लिहून झाला की ती सोडून कुठलीही बखर, कुठलाही ग्रंथ कोणीच वाचणार नाही. माझ्या ग्रंथानंतर कुणीही लिहायचं धाडस करणार नाही, कारण तो सर्वोत्तम असेल आणि सर्वोत्तम तेच सरस असतं. ईश्वर तुम्हाला सद्बुद्धी देवो. दिली परवानगी. स्वामी, उद्याच पहिला अध्याय वाचायला घेऊन येतो. गोपाळा, जा बकर घेऊन ये. हो स्वामी. द्यायला ही गोपाळने लिहिलेली बखर. तू लिखाण सुरू करण्याआधी बखर वाच आणि मग सुरू कर. चल. होय स्वामी. अहो, हे काय निरंजनराव, तुम्ही तर थेट ग्रंथ लिहायला घेतलात. अहो, स्वामींनी स्पष्टपणे सांगितलं होतं ना की ग्रंथ लिहिण्यापूर्वी गोपाळबुवांची बखर वाचा. तुम्ही तर ती उघडून देखील नाही बघितली. उघडून बघायची काही गरज नाही. मला माझी विद्वत्ता माहिती आहे. ते गोपाळबुवा माझ्या पासंगालाही पुरणार नाही. कसं आहे,
माझ्यापेक्षा कमी दर्जाचं काही वाचलं ना की मला जरा त्रास होतो. 2-4 दिवस कसे अस्वस्थतेत जातात. अहो पण स्वामींचा आदेश आहे आणि आदेशाचा मान ठेवणं हीच तर सेवा असते ना. स्वामींनी सहज म्हणून सांगितलं असेल काही दाखले मिळवत म्हणून, पण मला दाखल्यांची काही गरज नाही. स्वामींच्या चरित्रावर माझा गाढा अभ्यास झालेला आहे. त्या गोपाळरावांनी केला नसेल ना त्याच्या 4 पट अभ्यास मी केलाय. माझ्या लेखणीत जे उतरेल तेच इतिहास ठरेल. स्वामी देवा, आज असे एकटेच काय हसताय? सुंदरे पाणी बघ. सांग याची चव कशी असेल? देवा, अहो नुसतं पाहून कसं कळेल? पाणी गोड असेल, खारट असेल, तुरट असेल, बेचवही असू शकतं. प्यायल्याशिवाय नाही कळायचं हो. गोपाळा, हे घे ते पाणी. स्वामी हे पाणी गोड आहे. गोपाळा, तुला चव कळले की? एखादी गोष्ट फक्त पाहून कळणं आणि अनुभवातून ती स्वतःमध्ये उतरवून कळून घेणं यात फरक आहे की नाही? खरं आहे स्वामी. काही ना गैरसमज झाला की पाण्याकडे पाहून फक्त चव ओळखता येते. त्यांचा हा गैरसमज दूर करण्याची वेळ आता जवळ आली आहे. स्वामी देव, नेमकं कुणाबद्दल बोलताय? अनुभवाशिवाय ज्ञानाचा दावा करणाऱ्यांना हा इशारा तर नाही ना? शिवशंकर. चला, पहिला अध्याय पूर्ण झाला. अहो निरंजनराव, एका दिवसात एका रात्रीत पहिला अध्याय पूर्ण केलात. कमाल आहे बुवा तुमची. अरे, सरस्वती प्रसन्न आहे माझ्यावर. कसं आहे, माझी तंद्री लागली की अध्याय पूर्ण झाल्याशिवाय मी माझी लेखणी खाली ठेवत नाही. कालचा पूर्ण दिवस, पूर्ण रात्र जागून मी हा अध्याय पूर्ण केलाय. त्या गोपाळरावांची बखारे ना मला लवकरात लवकर हद्दपार करायची आणि माझा हा ग्रंथ मला लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे. अहो ह्याच वेगाने जर लिहित राहिलात तर साधारण 8-10 दिवसांमध्येच तुम्ही ग्रंथ पूर्ण कराल. होईल होईल, आणि तो ग्रंथ इतिहास घडवेल. अहो तुमच्यासाठी दूध आणि केळी घेऊन आलोय. ते केव्हा मग घेऊ. आता सुचिरभूत होतो आणि लगेच स्वामी स्थानावर जातो. निरंजनराव, पहिला अध्याय लिहिलात याचा आनंदच, ते छानच. पण गोपाळ बुवांची बखर वाचण्याचा स्वामींचा आदेश तुम्ही पाळलाच नाही. त्याचे काही दुष्परिणाम तुम्हाला भोगायला लागू नयेत म्हणजे झालं. शिवशंकर शंभो. स्वामी, हे सगळं गोपाळ बुवा, स्वामी देवांनी नंदरामचं जसं भलं केलं ना, तसं इतर भक्तांचंही भलं करणार आहेत बहुतेक. पण हे भक्त स्वामी देवांच्या आयुष्यात जेवढे उशिराने येतील ना, तेवढा स्वामी देवांचा अक्कलकोट मधला मुक्काम वाढेल. तुमच्या भावना समजतायत मला, पण आपण जर असा विचार केला तर त्याचे परिणाम काय होतील बघा ना. म्हणजे भक्त उशिरा येणार, त्यांचा उद्धार उशिरा होणार आणि मग त्यांना भोग भोगायला लागणार. तुम्ही मला सांगा, आपण असा विचार करून चालेल का? मी माझ्या स्वार्थासाठी इतरांच्या वेदना वाढाव्यात
असा विचार करते म्हणजे नाही नाही स्वामी देवा मला क्षमा करा. श्री स्वामी समर्थ. स्वामी, माझा पहिला अध्याय पूर्ण झालाय. एवढ्या लवकर? वाच. होय स्वामी, जशी आपली आज्ञा. हे कसं काय शक्य आहे? ही पानं कोरी कशी झाली? मी तर पूर्ण अध्याय लिहिला होता. अनुभवाशिवाय लिहिलेलं आणि अहंकारातून उतरलेलं परमेश्वर पुसून टाकत असत. पानं कोरी कशी? मी तर पहिला अध्याय लिहूनच आलो होतो. मी स्वतः लिहिलं होतं. स्वतः प्रत्येक कोण लिहिली होती आठवते मला. काय रे थांबलायस काय? वाच. कदाचित धर्मशाळेतून निघताना मला भास झाला असता. मी लिहिलेली पानं तिथेच राहिली असतील आणि मी कोरी पानं उचलून आणली असतील का? निरंजन भाऊ, अहो काही गडबड झाली आहे का? हो, बहुतेक घोळ झालाय. मी ज्या पानावर लिहिलंय ती पानं धर्मशाळेत राहिली आहेत. अरे एवढं मोठं कार्य हाती घेतलेलं असताना आपलं नेमकं कुठे आणि काय चुकतंय हे तुझ्यासारख्या कवीच्या लक्षात यायला हवं होतं. होय स्वामी, अध्याय पूर्ण झाल्याच्या आनंदात माझ्या लक्षातच काही राहिलं नाही. भावनांवर आणि षड्रिपूंवर नियंत्रण हेच खरं सामर्थ्य आहे. वारा सुटला की नौका वेगाने धावते खरी, पण दिशा नसती तर ती कड्यावर सापडते. लक्षात ठेव, वाहवत गेलं की होत्याचं नव्हतं होता. एका क्षणाचा संयम आयुष्य वाचवतो आणि एका क्षणाचा आवेग आयुष्य उद्ध्वस्त करतो. मी वाहून जाणारातला नाही स्वामी. यापुढे मी काळजी घेईन. बघूया. स्वामी, मी धर्मशाळेत जाऊन पानं घेऊन येतो. निरंजन भाऊ, धन्यवाद. काही संकेत वेळीच ओळखायचे असतात, नाहीतर उशीर होतो आणि उशीर पश्चात्तापाकडे घेऊन जातो. स्वामी देवांना नेमकं काय म्हणायचंय? सुंदरा मावशी, तो मानाचा तुरा पडला ना, त्याबद्दल काही सुचवू पाहतायत स्वामी. शिवार शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. कसं काय शक्य आहे? मी अध्याय लिहिला तर होता. कसं काय शक्य आहे? नेमकं झालंय काय? अरे अद्भुत प्रकार घडलाय. मी अध्याय लिहिला होता आणि आता सगळे पानं कोरी आहेत. ते कसं काय शक्य आहे? कारण माझ्या समोरच ती पानं घेऊन तुम्ही स्वामी स्थानाकडे गेलेला. आता सगळा अध्याय पुन्हा लिहावा लागणार. सगळा वेळ वाया जाणार. तरी मला थोडी शंका आली. कसली शंका? तुम्ही स्वामींचा आदेश नाही पाळला. तुम्ही गोपाळ बुवांची बखर नाही वाचली. अरे अरे मूर्खा, काहीतरी बोलू नकोस. तुझे उपदेश नकोत मला. मी पुन्हा लिहीन. माझ्या लेखणीची ताकद कोणी पुसू शकत नाही.
अहंकार अहंकार अहंकार. स्वामी ही अशी ग्रहताऱ्यांची चित्र का बरं रेखाटत असतील? हे असं काय घडतंय? मला कसले भास होतात की काय? काय झालं आणि कसले भाग आणि तुम्ही इतके का दचकला? मला गोपाळरावांची बखर दिसायला लागली. तुम्ही काहीही म्हणा, परंतु हा स्वामींचा संकेत असावा. निरंजनराव, तुम्ही आत्ता तरी स्वामींची बखर वाचावी. बस, तू हे असं बोलतोयस ना म्हणून हे असं घडतंय. तुझं बोलणं माझ्या डोक्यात घोळतोय आणि म्हणून हे असे भास होत आहेत. ते इकडे. अहो निरंजनराव, निरंजनराव तुम्ही काय करताय? निरंजनराव ऐका. अहो निरंजनराव, तुम्ही हे काय केलं? गोपाळ बुवांनी लिहिलेली बखर तुम्ही मातीत नव्हती पुरायला पाहिजे. तू जर असंच बोलायला लागलास ना तर तुझ्या बाबतीतही असंच होईल. आता बकरीचा विषय काढायचा नाही, तर तुझ्या बरोबर हेच करेन. हे थांबत का नाहीये? तुम्हाला नक्की खात्री आहे की हे सगळं स्वामी करत नाही? मग तर एकच कारण उरतं. कदाचित गोपाळ बुवाच काहीतरी जादूटोणा करत असतील. स्वामींचं चरित्र लिहिणारा दुसरा प्रतिस्पर्धी त्यांना नको असणार, नाही का? स्वामी देवा, सगळे तुमच्या आवडीचे पदार्थ केलेत. जेवून घ्या बरं. सुंदर, तुला काय वाटतं? तू जे काय करतेस ते आम्हाला कळत नाही? म्हणजे देवा? अगं, सागर संगीत जेवणाशी आम्हाला काय घेणं देणं? अगं, कधी कधी आम्ही तर स्वीकार करतो ते आम्हाला आवडतं म्हणून नाही, पण भक्तांच्या आनंदासाठी. त्यांना वाटावं की त्यांनी केलेल्या कष्टाचं सार्थक झालं म्हणून आम्ही 2 घास खातो. मग आता तो आनंद मला मिळू देत देवा, आणि पुढेही मिळत राहील असं बघा. तेच तुला हवंय ना? भक्तांच्या माध्यमातून तू आम्हाला अडकवण्याचा प्रयत्न करतेस. पण या सगळ्याची काही गरज नाही सुंदरे. आजपासून मी गोडाधोडाचा त्याग करतो. स्वामी देवा, देवा असं का? सुंदरे, वेशीवर जा. आत्ता का स्वामी देवा? जा म्हणलं ना, जा. गोपाळ, एक काम कर, जा घटिका पात्र घेऊन ये. हो स्वामी. आणि तू जा घेऊन ये. सुंदरे,
हे घटिका पात्र बुडण्याच्या आत या वस्तू घेऊन तू वेशीपर्यंत जायचं. जा, एवढ्या कमी वेळात? कारण तुला तिथपर्यंतचा प्रवास करायचा आहे. चल निघ. स्वामी देवा, पण हे एवढं ओझं घेऊन तुम्ही सांगताय त्या वेळात वेशीपर्यंत जाणं माझ्यासाठी कठीण आहे हो. नाही म्हणजे हे एवढं ओझं घेऊन मला चालता येणार नाही. आम्हाला तुला हेच सांगायचं सुंदरे. अगे गोड धोड म्हणजे जिभेचे चोचले मनावर चोच आहे, आणि हे असं मायेचं ओझं असलं की प्रवासाला विलंब होतो. आम्हाला उंच जायचं, आम्हाला उंच जायचं, खूप उंच, खूप उंच, खूप उंच.